दौंड तालुक्यातील यवत येथील इंदिरानगर येथे आज सकाळी मोठ्या प्रमाणात जमाव आला। खऱ्या अर्थाने ज्या इथे एक बेकरी आहे, या बेकरीवरती जमावाने खरं तर हल्ला केला। हे हिंदू धर्मातील जे कदम आहेत यांची ही बेकरी आहे। आपण पाहू शकता की जी जाळपोळ झालेली आहे हे पैशाचे गट्टे आहेत। आपण पाहू शकता की हा 100चा नोटेचा गट्टा आहे आणि अगदी 100 500 तसेच ठोकळे असतील किंवा 10 रुपयाच्या नोटा अशा अनेक पैशाचे जळून इथं खाक झालेले आहे। आज सकाळपासूनच हा जमाव आला। खरं तर या बेकरीवरती जे मुस्लिम बांधव काम करतात, आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात काचेचा खच देखील इथे पडलेला आहे। एकंदरीतच आज सकाळी दौंड तालुक्यातील जे यवत आहे येथे मोठ्या प्रमाणात जी परिस्थिती चिघळली होती। खऱ्या अर्थाने 26 जुलै रोजी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड झाली, त्यानंतर खऱ्या अर्थाने समाजामध्ये खतखत होती आणि आज या खतखतीचा आक्रोश झाला। कारण एक सकाळी सोशल मीडियावरती एका युवकाने पोस्ट टाकली आणि सकाळी मोठ्या प्रमाणात दौंडमध्ये आज बाजार असतो, कारण आज बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दौंड शहरामध्ये आसपासच्या गावातील मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात आणि हे लोक सकाळी जमा झाले आणि साहजिकच ती सकाळी सोशल मीडियावरती पोस्ट पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जमाव एकत्र झाला आणि दौंड तालुक्यातील जे यवत शहर आहे, या शहरातील जे आसपासच्या वस्त्या आहेत, आपण जे इंदिरानगरमध्ये आहोत, आपण पाहू शकता की ही बेकरी आहे। येथे या बेकरीवरती देखील जमावाकडून जे दगडफेक करण्यात आली किंवा जाळपोळ करण्यात आली। पूर्णतः ह्या बेकरीचं मोठं नुकसान झालेलं आपण पाहावयास मिळत आहे। एकंदरीत सद्यस्थितीत ही बेकरी पूर्ण मोडकळीस आलेली आहे आणि पूर्णतः नुकसान झालेलं आहे। आज सकाळी दौंड शहरातील जी परिस्थिती अतिशय चिघळली होती, त्यानंतर जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत गणेश बिरादार सर किंवा पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीप जी गिल आता येथे दाखल झाले, परंतु आज जे आसपासच्या पोलीसमधील जे सर्व पोलीस निरीक्षक असतील किंवा DYSP सर्व येथे आले होते। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल झाला आणि ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास यश आलं। खऱ्या अर्थाने शांततेचं वेळोवेळी पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं। काही वेळेस पोलिसांनी हा जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न देखील केला। या इंदिरानगरमधील ही जी गाडी आहे ही पूर्णतः जी जाळपोळ झालेली आहे, यामध्ये पूर्णतः ही गाडी जळून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जे या बेकरीचे मालक जे कदम आहेत यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। एका बाजूला काचेचा खच पडलेला आहे, दुसऱ्या बाजूला जी बेकरी ही पूर्णतः जळून खाक झालेली आहे, तर तिसऱ्या बाजूला जे पैशाचा तिथं 500च्या नोटा किंवा 100च्या नोटा 10च्या नोटा ह्या पूर्णतः जळून खाक झालेल्या आहे। अगदी तो आकडा सरासरी 50 ते 1 लाखाच्या आसपासचा हा पैशाचा आकडा अगदी जळून गेलेला आपल्या समोर पाहण्यास मिळत आहे। आणि सद्यस्थितीत तरी जी यवत शहरातील जे इंदिरानगरमधील जो एक जमाव आला आणि या जमावाने या बेकरीवरती कुठेतरी एक मोठ्या प्रमाणावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला। साहजिकच यामुळे मोठ्या प्रमाणावरती या बेकरी धारकाचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बेकरी चालक देखील आहेत। काय सांगाल, आज जी परिस्थिती उद्भवली, आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं जाणवते, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सकाळी काही हल्लेखोरांनी याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि जाणून बुजून पत्रा फाडून आतमध्ये जाळ टाकलाय। म्हणजे दगडी वगैरे मारली तोपर्यंत काही नाही, पण जाणून बुजून पत्रा फाडून आतमध्ये जाळ टाकून हे पूर्ण पेटवलेलं आहे त्यांनी। एकंदरीत जे पैसे देखील अगदी 50 ते 1 लाख रुपये जळून खाक झालेले दिसत आहेत। एका बाजूला गाडी बेकरीचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। एवढं नुकसान झालं, पण सध्या किती जमाव होता, कशा पद्धतीने ह्या गोष्टी करण्यात आल्या? नाही, गावामध्ये काही वातावरण हे तणावाचं झालं होतं असं कानावरती आलं होतं, पण मी पुण्याला होतो आज आणि घरीही कोण नव्हतं इथं। आम्ही राहायला लोणी। का केलं असं, कुणी केलं असं आपल्याला वाटतं? जमावानी का केलं तेच कळलं नाही, कारण की जे काही घडलंय त्याच्या जे काही 8 दिवसांमध्ये घडत आले त्याच्यामध्ये कुठलाही आमचाही हात नाही किंवा आमच्या कामगारांचाही हात नाही, आमच्या भाडेकऱ्यांचाही हात नाही, म्हणजे काही नाही। कोणाचं नाव काय तरी? माझं नाव स्वप्नील आदिनाथ कदम आणि आपल्या बेकरीचं नाव श्रीनाथ बेकरी। आणि जे कामगार आहेत ते कामगार कुठले काम करतात, म्हणजे काय? ते उत्तर प्रदेशचे कामगार आहेत, ते सगळे बेकरीमध्ये काम करतात आपल्या। पण ही बेकरीवरती हल्ला होतोय, कारण काय असावं की बेकरीवरती एक कोणत्या जमावाने केला असं आपल्याला, कारण येथे बरीचशी लोक आहेत आपल्या घरातली, स्पष्टता जाणवलं असेल की 2 गटात तणाव निर्माण होता। कसा हल्ला झाला, कोणत्या जमावात झाला?
नाही, जमावाबद्दल नाही हल्ला सांगता यायचं, त्यांचं टार्गेट दुसरंच होतं. पण इथल्या काही मला असं वाटतं की माझा असा अंदाज आहे की काही लोकांनी जाणून बुजून हे टार्गेट त्यांना दाखवलं की इथं थोडी मुस्लिम लोक जास्त आहेत किंवा इथं मुस्लिम लोक काम करतात आणि अशा मुस्लिम लोक इथे जास्त काम करतात. हो, इथले मुस्लिम लोक ज्या बेकरीमध्ये जी काही लोक काम करतात ती मुस्लिम समाजाची भरपूर आहेत या लाईनमध्ये काम करणारी. तर ते मुद्दामून ते टार्गेट करून इथं ते नुकसान घडवलेलं आहे, बाकी काही विषय नाही. नक्कीच हे होते बेकरीचे मालक कदम. तर हे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे, परंतु जे मोठ्या प्रमाणात नोटा जळालेल्या आहेत किंवा गाडीचं नुकसान असेल, अशा मोठं नुकसान झालेलं आहे ना. हा मोठा एक विशिष्ट समुदाय सकाळी आला आणि त्यानंतर ही जाळपोळ झाली आणि हे मोठं नुकसान झालेलं आहे असं जे बेकरीचे मालक कदम आहेत ते सांगत आहेत. साहजिकच यवतमधील सद्यस्थितीतली परिस्थिती ही पूर्वपदावर आली असली तरी या बेकरी मालकाचं मोठं नुकसान झाल्याचं सद्यस्थितीत तरी पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.